खोपोली इथे असलेल्या सासगाव या ठिकाणी ताकई सासगाव या ठिकाणी असलेल्या छोट्याशा डोंगरावरती बोंबल्या विठोबा नावाचं सुंदर असं मंदिर आहे। हे मंदिर आज बघणार आहोत आणि या विठोबाला बोंबल्या विठोबा हे नाव का पडले त्याच्या दोन आख्यायिका आहेत, त्या पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खूप माहिती मी या मंदिर संदर्भात दिलेली आहे। नक्कीच बघत राहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ। चला आपण आता या मंदिराचं दर्शन घेऊया। या मंदिराजवळून खोपोली शहराचा खूप सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो। हे मंदिर खोपोली पेण रोडला खोपोलीपासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मंदिरापर्यंत आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आणू शकतो आणि खूप जवळच पार्किंग असल्यामुळे इथे पार्क करून आपण दर्शनाला सहजपणे 5 ते 10 पायऱ्या चढून आपण जाऊ शकतो। 1992 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। 1992 साली 5000 स्क्वेअर फुटांचे भव्य मंदिर बांधण्यात आले। याच मंदिराच्या प्रांगणामध्ये समोरच काळ्या संगमरवरात कोरलेली एक सुंदर तुळशी वृंदावन आहे व त्याच्या बाजूला शिवपिंड आणि नंदी आहे आणि पादुका देखील आहेत। आपल्याला समोर जे दिसत आहे ते मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे प्रवेशद्वार आहे। आता आपण आतमध्ये जाऊया आणि विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेऊया। दरवर्षी कार्तिकी एकादशीपासून 15 दिवस येथे भव्य यात्रा भरली जाते। या यात्रेमध्ये सुकी मच्छी, बैल, मिठाई तसेच घोंगड्या यांचा फार मोठा व्यापार केला जातो। या यात्रेच्या निमित्ताने मंदिरामध्ये भजन, कीर्तन, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते। काळ्या संगमरवरामध्ये कोरलेल्या सदरच्या मूर्ती राजस्थानमधील जयपूर येथून घडवून आणल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील सासगाव येथील असलेले बोंबल्या विठोबाचे हे मंदिर खोपोलीचे ग्रामदैवत देखील आहे। मुंबई, ठाणे, पुणे व रायगड जिल्हा या सगळ्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले खोपोली या ठिकाणी घाटमाथ्यावरून बरेच व्यापारी यात्रेच्या निमित्ताने येथेच व्यापार करायला येतात। घोंगड्यांच्या व्यापारामुळे येथे येणारा प्रत्येकजण काठीनं घोंगडं घेऊन द्या किरं आणि मला बी जत्रेला येऊन द्या किरं हे प्रत्येकाचेच वाक्य असावे। या विठोबा मंदिराला बोंबल्या विठोबा हे नाव कसे पडले याच्या दोन आख्यायिका सांगितल्या जातात। मी या दोन्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। कार्तिकी एकादशीनंतर भरणाऱ्या 15 दिवस इतक्या भव्य मोठ्या यात्रेमध्ये उरण, ठाणे, मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मच्छी विक्रेते या ठिकाणी येत असत। हे मच्छी विक्रेते आपली मच्छी खूप जोरात ओरडून ते विकत असत। उदाहरणार्थ बोंबील घ्या बोंबील असं ओरडून ग्राहकांना आपल्या दुकानापर्यंत बोलवत असत। अशा या बोंबील घ्या बोंबील ह्याच्यावरूनच या विठ्ठलाचे नाव बोंबल्या विठोबा असे पडले। आणि दुसरी एक आख्यायिका आहे, ज्या फार पूर्वी तुकाराम महाराज घाटावरून येथे या यात्रेमध्ये व्यापार करायला यायचे। ते मिरचीचा व्यापार करायचे, ते इथे मिरची विकून पैसे कमवायचे। तर बरेच व्यापाऱ्यांनी त्यांची मिरची घेतली परंतु पैसे दिले नाहीत। तेव्हा तुकाराम महाराजांनी बोंब मारून विठ्ठलाचा धावा केला आणि सांगितलं माझे बुडवलेले पैसे मला परत करा। तेव्हा विठोबानी सर्व व्यापाऱ्यांकडून तुकाराम महाराजांचे पैसे परत केले। तेव्हापासून या विठोबाला बोंबल्या विठोबा असं नाव पडलं। खोपोलीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छोट्याशा टेकडीचा निसर्ग आणि हे सुंदर मंदिर बघण्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी एकदा नक्कीच यायला हवे। पंढरपूरप्रमाणे असलेल्या या मंदिराला धाकटी पंढरी असे देखील म्हणतात। सदरचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा। बोंबल्या विठोबाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।